शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने कर्तव्यपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांना सहज लाभ मिळावा हा या मागील हेतू आहे। शासनाच्या योजनांना गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले। हे सगळे नियम आपण पूर्ण सगळा बदल करून आणला अभियानामध्ये। तेव्हा आम्ही मंत्री महोदयाकडे गेलो का हे अभियान आहे, अभियानामध्ये महाप्रसादामध्ये आम्ही पाहतोय त्याचा काही हा महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये काही कुठं पाणी वाढलं कुठं भाजी वाढली पता लागत नाही। त्याच्यानं रावटीच्या कार्यक्रमात कर्तव्याच्या यात्रामध्ये 6 पानाचा अर्ज आम्ही भरू शकत नाही, आमचा अर्ज आम्ही तयार करतो। आणि किमया काय झाली सांगतोय भाऊ, इथून 2005 मध्ये आपण ते केलं आणि पहिल्यांदा हिंदुस्थानामध्ये सगळा कागदपत्री जो काही व्यवहार होता 6 पानाचा अर्ज होता तो रद्द झाला आणि एका पानावर राशन कार्ड देणं सुरू झालं। हा राज्यातला पहिला उपक्रम लक्षात। अचलपूर तालुक्यातील कुष्ठा येथे दत्तप्रभू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कर्तव्यपूर्ती यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी कडू बोलत होते। यावेळी आमदार राजकुमार पटेल, कुष्ठाच्या सरपंच अमृताताई उमप, उपसरपंच वृषाली शेलोकार, कुष्ठाच्या सरपंच सुनीता पवार, अचलपूर तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार शंकर श्रीराव, पुरवठा निरीक्षक देशमुख, गटविकास अधिकारी खेडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी काजदेकर आदी उपस्थित होते। कर्तव्यपूर्ती यात्रेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, परिवहन, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, सहकार, भूमी अभिलेख आदी विभागाकडून लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश यावेळी कडू यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।